या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। धुळवडीच्या निमित्ताने मंद्रुप येथील हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करून युवकांनी विधायक कृतिशीलता जपली। मागील 4 वर्षांपासून धुळवडीच्या निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात येते। या उपक्रमात आम्ही मंद्रुपकर उपक्रमातील युवक स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतात। दहन शेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला। काटेरी झाडी झुडपांनी वेढलेली बसस्थानक परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली। रविवारी सकाळी 6:30 वाजता स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली। तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरुवात केली। काहींनी काटेरी झुडपं तोडायला सुरुवात केली। ग्रामपंचायत कर्मचारी रवी वाडकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। तासाभरात 20 ते 25 युवक जोडले गेले। स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। जेसीबीच्या सहाय्याने दहनभूमी शेडच्या मागील मोठी काटेरी झाडे मुळापासून काढण्यात आली। रवी केवटे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत शिवारातून तुरीच्या काळ्या गोळा करून स्वतः खराटे तयार केले। रवी हेसे, विकास शिळे यांनी साचलेली राख झाडांभोवती टाकून शेडची स्वच्छता केली। परिसर झाडून स्वच्छ केला। रवी केवटे यांनी अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या बांबूंचा झाडांना आधार दिला। श्याम गोसावी, सचिन साठे, जगन्नाथ खरात यांनी स्मशानभूमीतील कचरा, इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला। नितीन खराडे, मुकेश खराडे, उमेश देविदास, शीतल माने, रवी हेसे, नागेश कोळी, सचिन साठे, रवी केवटे, जगन्नाथ खरात, विनोद कामतकर, रवी वाडकर, विकास शिल्ले, ओंकार झेंडेकर यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। या स्वच्छता मोहिमेत अवघ्या 7 वर्षांचा रितुल गोसावी आणि 10 वर्षांची तनुजा केवटे या चिमुकल्यांनी खराटा हाती धरून स्मशानभूमीची स्वच्छता केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।